नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। गुणगौरव समारंभ आणि अजब माणसांची दुनिया कवी संमेलन फारच उत्तम। प्राचार्य साहेबराव ओहोळ। उरण कोकण मराठी साहित्य परिषद मधुबन कट्ट्याची दर महिन्याची 17 तारीख ही बहारदार असते। त्याचा प्रत्येक प्रेक्षकाने अनुभवलेला आहे। परंतु 2 प्रभावी व्यक्तिमत्वांचा जीवन गुणगौरव समारंभ हा प्रेरणादायी वाटला। एक अलिबाग येथील जीवन दत्ताराम पाटील यांनी 130 प्रेतांना अग्नी देण्याचे पुण्यकर्म केले आहे आणि दुसऱ्या माजी मुख्याध्यापिका वंदना मनोहर म्हात्रे ज्यांनी सेवा काळात अनेकांना मदतीचा हात दिला आहे। तसेच अजब माणसांची दुनिया या विषयावरचे कवी संमेलन फारच उत्तम झाले, असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य साहेबराव ओहोळ यांनी मांडले। यावेळी साहित्यरत्न रायगडभूषण प्राध्यापक LP पाटील, चंद्रकांत मुकादम, नीळवर्ण दत्ताराम, भुवनेश पाटील, देवीदास पाटील, सुरेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मच्छिंद्र म्हात्रे आणि सूत्रसंचालन संजय होळकर यांनी केले। कवी संमेलन रंगले ते अजब दुनिया माणसांची या विषयावर सादर केलेल्या दर्जेदार कवितांनी। मका म्हात्रे, अजय शिवकर, रामचंद्र म्हात्रे, मारुती तांबे, संजीव पाटील, नग पाटील, अनामिका राम, हेमंत पाटील, दर्शन मोकल, संपदा पाटील, रंजना केणी, रायगडभूषण प्राध्यापक LB पाटील सर इत्यादी कवींनी कविता सादर केल्या। ज्येष्ठ नागरिक देवबंद कोळी, सुरेश शिंदे, BS वैशंपायन, शंकर पाटील, भिका सयाजी, सुरेश गायकवाड, रामचंद्र जोमा या ज्येष्ठांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील, सहतृप्ती भोईर, उरण।